आता बातमी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेसंदर्भात। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शालेय विद्यार्थी गणवेशावरून सरकारवर टीकास्त्र डागलंय। एका विद्यार्थ्याचा शालेय पोशाखातील फोटो ट्विट करत दानवेंनी सरकारवरती घणाघाती टीका केली आहे। हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या असल्याचं दानवेंनी म्हटलंय। भ्रष्टाचारातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत असा आरोप सुद्धा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला। दरम्यान त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचा। पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला, कपड्याचा धड दर्जाही पाळला नाही। विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, मात्र विद्यार्थ्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे। हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत। भ्रष्टाचारातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटले नसल्याचं अंबादास दानवे म्हणाले।